एतावान वयो धर्म पुण्यश्लोकैरुपासितः यो भूतशोकहर्षाभ्या आत्मना शोचति हच्यति। भाषांतर तात्पर्य ऐसे भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद स्वामी श्री प्रभुपाद की जय हो। इतरांचे दुःख पाहून दुःखी आणि सुख पाहून सुखी होणाऱ्या मनुष्याची धर्मतत्वे श्रेष्ठ मानली जातात। पुण्यवान आणि इतरांच्या हितासाठी तत्पर असणारे महान पुरुष अशा धर्मतत्वांचा अव्ययी म्हणून गौरव करतात। तात्पर्य मनुष्याला भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार जसे शरीर प्राप्त झालेले असते तसे तो विविध प्रकारच्या धर्मतत्वांचे किंवा विविध विहित कर्मांचे पालन करीत असतो। या श्लोकात मात्र वास्तविक धर्मतत्वांचे निरूपण करण्यात आले आहे। प्रत्येक मनुष्याने दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी झाले पाहिजे। आत्मवत सर्व भूतेषु मनुष्याने इतरांचे सुख आणि दुःख स्वतःचे मानून त्यांचा अनुभव घेतला पाहिजे। याच तत्वावर बौद्ध धर्मियांची अहिंसा परमधर्म हे धर्मतत्व आधारलेले आहे। एखाद्याने आपल्याला त्रास दिल्यावर आपल्याला वेदना होतात म्हणून आपण इतर जीवात्म्यांना दुःख देऊ नये, अनावश्यक पशुहत्या थांबवणे हा भगवान बुद्धांचा मुख्य उद्देश असल्यामुळे त्यांनी अहिंसा हाच परमधर्म आहे असा प्रचार केला। एकीकडे पशुवध करीत राहणे आणि त्याच वेळी स्वतःला धार्मिक म्हणून घेणे हे शक्य नाही, हा सर्वात मोठा दंभ आहे। येशू ख्रिस्त म्हणाले इतरांची हत्या करू नका, तथापि दांभिक लोक स्वतःला येशू ख्रिस्तांचे अनुयायी म्हणून हजारो कत्तलखाने चालवत आहेत। या श्लोकात अशा प्रकारच्या दांभिकपणाची निंदा करण्यात आली आहे। इतरांना सुखी पाहून आपण सुखी झालो पाहिजे आणि इतरांना दुःखी पाहून आपणही दुःखी झालो पाहिजे। या तत्वाचे पालन करणे अत्यावश्यक आहे। दुर्दैवाने वर्तमान काळात तथाकथित परोपकारवादी आणि नास्तिक मानवतावादी लोक निष्पाप पशूंचे बळी घेऊन मानवी समाजाला सुखी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या श्लोकात असा प्रयत्न घृणास्पद मानलेला आहे। या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे मनुष्याने सर्व प्राणीमात्रावर दया केली पाहिजे। मनुष्य, पशु, वृक्ष, वनस्पती हे सर्व जीव पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचेच पुत्र आहेत। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवन्त्या तासं ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रद पिता। म्हणजे हे कौंतेय भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे। या जीवांची निरनिराळी रूपे ही केवळ त्यांची बाह्य वस्त्रे आहेत। प्रत्येक जीव वस्तुतः चेतनात्मा आहे, परमेश्वराचा अंश आहे, म्हणून कोणत्याही प्रकारे जीवांमध्ये पक्षपात करणे योग्य नाही। वैष्णव सर्व जीवांना परमेश्वराचा अंश म्हणून पाहतो। याविषयी स्वतः भगवंत भगवद्गीतेत म्हणतात विद्या विनय संपन्ने ब्राह्मण गवी हस्तिनी शुनीचैव शोपाके च पंडितः समदर्शिनः। म्हणजे विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांगळा या सर्वांना समदृष्टीने पाहतो। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समा सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते परम। म्हणजे याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परमब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णतः आनंदी होतो। तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही। तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो आणि अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते। म्हणून एक वैष्णव भक्त वास्तविक सिद्ध पुरुष असतो, कारण तो इतरांचे दुःख पाहून शोक करतो आणि इतरांना सुखी पाहून त्याला आनंद होत असतो। वैष्णव परम दुःखी असतो। बद्ध जीवांना भोगवादाच्या दुःखी अवस्थेत पाहून त्याला सदैव दुःख होत असते। म्हणून वैष्णव भक्त संपूर्ण जगात कृष्ण भावनामृताचा प्रचार करण्यात व्यस्त असतो।
ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपरा सगणा श्रीशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिशे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपा स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। प्रथमतः आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये आपण उपस्थित सर्व वरिष्ठ वैष्णवांचं हार्दिक स्वागत करतो, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतो। आणि आजचा हा श्लोक आहे, हा अतिशय आपल्याला मार्गदर्शक आहे, कारण या श्लोकामध्ये सर्वात बघा शेवटी काय सांगितलंय की वैष्णव पर दुःखी असतो, बद्ध जीवांना भोगवादाच्या दुःखी अवस्थेत पाहून त्याला सदैव दुःख होत असते, म्हणून वैष्णव भक्त संपूर्ण जगात कृष्ण भावनामृताचा प्रचार करण्यात व्यस्त असतो। म्हणजे याच्या ठिकाणी वैष्णवांची खरी व्याख्या सांगितली आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहे। तर या ठिकाणी जे कोणी भगवान श्रीकृष्णांची विष्णू रूपांची पूजा अर्चा करतात त्यांना काय म्हटलं जातं? वैष्णव म्हटलं जातं। मग आपण सर्वजण एक प्रकारे या ठिकाणी वैष्णव आहोत। वैष्णव आहोत तर आपल्याला आपलं मूळ स्वभाव कळला पाहिजे, आपलं कर्तव्य समजलं पाहिजे की आपण काय कसं असलं पाहिजे। भौतिकवादाचा स्पर्श झाला की आपल्याकडं भौतिक गुण येतातच, आणि भौतिक गुण काय सांगतो? या श्लोकात सांगितले लोकांना दुःख झालं की आपल्याला दुःख झालं पाहिजे, लोकांच्या सुखामध्ये आपण सुख शोधलं पाहिजे। पण होतं उलटच, लोकांना दुःख झालं की आपल्याला आनंद होतो, आणि लोकांना सुखीमध्ये पाहिलं की आपल्याला दुःख होतं। आहे ना, सगळ्यांना अनुभव आहे। घरच्या शेजारच्याच जरा बिल्डिंग बांधायला किंवा घर मोठं काढायला लागलं की दुःख व्हायला लागतं। वास्तविक त्याचं सुख आहे ते, पण आपल्याला दुःख व्हायला लागतं। आणि कधी आपलं घर होईल त्याचा तो व्हायला लागलं, आणि त्याचं सुखातही आपण दुःखी झालो, आणि त्याला काय जरी झालं, आघात झाला तर सुखी होतो, हा जास्त नाचत होता, बरं झालं असं झालं ते, म्हणजे हा आपला स्वभाव आहे। पण हा वैष्णवांचा स्वभाव असता कामा नाही।
जर आपण या ठिकाणी येतोय आणि वैष्णव म्हणून घेतोय आणि आपल्यामध्ये जर असा स्वभाव असेल तर मग आणि वैष्णव असून त्याच्याही पुढचं दुःख देण्यात अग्रेसर असो आपण, इतरांचं दुःख झाल्यानंतर आनंद ही आमची गोष्ट आली, पण आपणच जर दुःख देत असू तर मग तर महापाप आहे ते. आणि अशाच घटनावर आधारित आता आपल्याला प्रेरणा देणारा असा चित्रपट या ठिकाणी आलेला आहे. कुठला? महाअवतार नरसिंहदेव भगवंत. तर याच्यामध्ये आपल्याला वैष्णव बनल्यानंतर एका भक्ताचं भगवंत कसे रक्षण करतात. वास्तविक आपल्या इकडे एक रूढ आहे प्रथा आणि ती आपणच पाडलेली. आपल्याला एवढा मोठा सगळा इतिहास आहे, धार्मिक तत्वांचं सगळं ज्ञान आहे, पण आपण प्रथा काय पाडली? तिथं भक्त प्रल्हाद 5 वर्षापासून गृहपालकाची कथा 5 वर्षापासून चालू होते आणि आपल्याला मात्र सांगितलं जातं भक्तीचं वय कधी? म्हातारा झाल्यावर, है ना. म्हणजे या चुकीच्या संकल्पना आपल्याकडे राबवल्या गेल्या. तर याच्यावर प्रकाश टाकणारा अतिशय सुंदर चित्रपट त्या ठिकाणी चित्रपटगृहामध्ये आलेला आहे. किती जणांनी बघितला? हातवर करा. म्हणजे बहुसंख्य लोकांनी बघितला. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर बघा. आता इथं आमच्या पुढे बघा ही कथा उभी करणारे ते इथं नरसिंह भगवंत पण आहेत आणि आज प्रल्हाद रूपात पण आहेत. हे त्या दिवशी चित्रपट बघायला गेले मुखोटे, छोटे मुखोटे प्रभू, तर त्यावेळेस त्यांचा अवतार हा नरसिंहदेवांचा होता आणि आज ते भक्त प्रल्हादाच्या रूपात इथं उपस्थित आहेत. तर आपण सर्वांना विनंती आहे त्या ठिकाणी जावा, जरूर तो पिक्चर आपण बघा, आपल्या मुलांना दाखवा, आपल्या जवळच्या लोकांना त्यापर्यंत घेऊन जावा, त्यांनाही तो लाभ मिळू द्या. प्रभूजींनी आम्ही मागे त्यावेळेस सांगितलं किंवा उपस्थित सगळे सांगू शकतील की साक्षात त्या ठिकाणी वराह भगवंतांचं दर्शन आहे, साक्षात नरसिंह भगवंतांचं दर्शन झालेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला ते फील होणारच की आम्ही हे समोर पाहतोय. तर ही कथा आपल्याला काय शिकवते तर ते याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आजपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या, आपण आता हिंदू संस्कृती कित्येक वर्षापासून जगतोय, बरोबर का. घरामध्ये आपल्याकडे श्रावण महिना चालू झाला की एक पोस्टर आपल्या म्हणजे आवर्जून आणलं जायचं. घरामध्ये आपले एक पोस्टर आवर्जून आणलं जायचं. कुठलं? नागनरसोबा, है ना, बरोबर. त्याचं कथा कधी माहित होती का आपल्याला की का पूजन केलं जातंय आपल्याला? त्याच्या मागचं शास्त्र काय? किती जणांना माहिती आहे? हात वर करा थोडस, कारण भक्त एक म्हणलं माहित असणार, पण जरी ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा, ज्यांना माहित नसेल त्यांना ठीक आहे आपण सांगणारच आहे माहित त्यांनी हात वर करा. नाहीच आहे, ठीक आहे, प्रभूजींना फक्त माहिती आहे. तर इतक्या वर्षापासून आपण ह्या रूढी परंपरा, म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपले जे सण परंपरा आहे ना ही अशीच भगवंत म्हणजे कुठले जे काही ऋषीमुनी असतील त्यांनी सणांची जी उत्सवांची परंपरा आहे ती उगाच आपल्याला दिलेली नाहीये. काही ना काहीतरी त्याच्या मागचं शास्त्र आहे. तर ते शास्त्र जर समजलं तर तो आपल्यासाठी काय असेल? आदरात्मक भावानं केलेली ती भक्ती असेल. आणि जर ते शास्त्र त्याच्या मागचं माहित नसेल तर ती केलेलं फक्त काय असेल? कृती. फक्त करत आले परंपरेनं, मग आम्ही पण काय करायचं आता? तेच करायचं. तो फोटो आणतात ना आणायचा, लावतात ना लावायचा, काय करायचं असते त्याला हार घालायचा असतो मग हार घालायचा, ते दीप ओवाळायचा किंवा काय अगरबत्ती, बस. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्याचं शास्त्र काही माहीत नाहीये. तर आता या श्लोकानुसार पर दुःख दुःखीची पण त्याच्यामध्ये आपल्याला संकल्पना लक्षात येईल आणि त्याच्या मागचं तो चालू करण्यामागचं किती मोठी उदात्त विचार होता तो पण आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आता कोणाच्या घरात मुलंच नाहीत अशी किती जण आहेत? असं होऊच शकत नाही, है ना. प्रत्येकाला मुलं आहेत, प्रत्येकाला होणारे पण आहेत. म्हणजे याचा अर्थ परिवाराशिवाय या गोष्टी नसतात. मग मुलं लहान असतात त्यावेळेस ती किती हट्टी असतात, किती गोंधळ घालतात, त्यांना एक एक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतं. बरं इतका वेळ आपण लक्ष ठेवू शकतो का? नाही. ते कुठेही चढू नको म्हणलं तर ती मुद्दाम त्या ठिकाणी जाणार, तिथून उडी मारा म्हणलं तर तिथंच उडी मारायला जाणार, जाळाला हात लावू नको म्हणलं की ती जाळालाच हात लावायला जाणार. काय होतंय त्याला बघायची काय असते? जास्त उत्सुकता असते की त्याला जे नको म्हणाल ना तेच ती काय का म्हणून नको म्हणले
मी करून बघणार ते असं असतं. तर हा मुलांचा हट्टी स्वभाव आहे किंवा ते खेळकर वृत्ती आहे. मग ते कुठूनही पडतात झडतात. आपण कधी विचार केलाय का आपण वयस्कर लोक आहे म्हणजे थोडीशी आपली मिडियम वयाची पण असली सहज आपण कुठं घसरून त्या बाथरूम मध्ये आता टाईल्सचे बाथरूम निघाले सहज घसरून पडले तर आपल्याला किती दिवस तिथं हॉस्पिटलमध्ये काढावं लागतं. महिना जातो. आता मागच्याच रविवारी प्रभूजींच्या माताजी इथं घसरून पडल्या तर मग ऑपरेशनच करायला लागलं. म्हणजे याचा अर्थ आपलं जरा घसरणं पडलं तर आपल्या मागं दवाखाना लागतो. पण ही मुलं दिवसातनं किती वेळा धडपडत असतात मापच नसते. मग एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांचं रक्षण कोणतरी करते हे आपल्याला मान्य करावं लागेल का नाही यांचं. कारण आपण काय अगदी 24 तास अगदी त्यांच्यावर नजर खेळूनच आहे का नाही. ते कुठेही बाहेर गेलं तर कुठेही खेळायला जातात. काही आता आमच्या वयाची जे मुलं आहेत त्यांना माहिती आहे ती शाळेत कमी आणि बाहेर राहण्यामध्ये जास्त असायचे. म्हणजे त्यावेळेसचे शिक्षक तसे झेडपीच्या शाळा तशा शिक्षक पण गायब आणि मुलं पण गायब. शाळा सुटायला तिथं हजर. मग अशा परिस्थितीमध्ये या मुलांचं रक्षण कोण करत होतं. तर हा अगदी कोण तर भगवान श्रीकृष्ण पण आपली कोण आहेत जगत पिता आहेत तसे जगत माता पण आहेत. तर आता हे समजून घ्यायचंय की ते पोस्टर आणण्यामागचं कारण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे. त्या पोस्टर मध्ये डोळ्यापुढे आता घ्या सर्वात वर काय आहे एका बाजूला नरसिंहदेव भगवंत आहेत बरोबर का. म्हणजे घराघरामध्ये पोस्टर आहे नरसिंहदेव भगवंत माहित नाही तर असा एक व्यक्ती नसणार. पण त्या रूढी जाणून न घेता नुसतं आपण आणून ठेवलं म्हणून कधी विचार केला नाही. त्याच्यामध्ये नरसिंह भगवंतांच्या शेजारी प्रल्हाद महाराज उभे आणि हिरण्यकशिपूचं पोट त्यांनी फाडलेले. कथा सगळ्यांना माहिती आहे काय तर त्यांनी भक्त प्रल्हादाची भक्तीचं रक्षण म्हणजे एक छोटस बालक 5 वर्षाचं त्याच्या भक्तीचं रक्षण करण्यासाठी भगवंत साक्षात प्रकट झाले. मग ते आपल्याला काय ते प्रेरणा देतं की लहानपणापासून मुलाला काय दिली पाहिजे भक्तीचं बीज दिलं पाहिजे. आता लहानपणापासूनच नाही नुसतं त्यांना लक्षात आलं की काय हा बाहेर जातो हिरण्यकशिपू की लगेच इकडं इंद्र कायादूला तिच्या पत्नीला ते घेऊन निघालेला अपहरण करतो. पण समजूत कोण काढतं नारद मुनी. आणि त्यांनी सांगितलंय काय ते आश्रमात आणतात. तर का तर ती गर्भस्थ असते. म्हणजे याचा अर्थ त्याला असं असतं की हा तर त्रास दिलंच ह्याच्या गर्भामध्ये जो मुलगा आहे तो भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरेल तर ह्याचा आपण आधीच टाकूया मारून टाकूया या विचारानं त्यानं ते अपहरण केलेलं असतं. मात्र इकडं आश्रमात आल्यानंतर गर्भसंस्कार करायला म्हणतात ते आपल्याला त्या उदाहरणातूनच लक्षात येईल. चित्रपटात छान दाखवले. ते सतत त्या पूर्ण 9 महिन्यामध्ये ती त्या आश्रमामध्ये दररोज सेवा करते आणि सेवेमध्ये त्याच्या कानावर भगवंतांचं सतत नामस्मरण होत राहतं. आणि त्याच्यात ते पण चित्र छान दाखवले. तो आवाज ते सगळं त्या गर्भापर्यंत गर्भातले ते शिशूपर्यंत काय झालेले पोचलेले. म्हणजे अतिशय आपल्याला लक्षात येईल की जे आपण गर्भ काळामध्ये जे काही आपण करू त्या गोष्टी त्या शिशूला त्याच पद्धतीचं ते होत असतं. मग आजकाल बघा पूर्वीची बालकं वेगळी आणि आजकालची बालकं वेगळी. 1 वर्षाचं मूल असलं तरी ते तुमचं मोबाईल जे आपल्याला पण आता ऑपरेट करता जमत नाही पण ते 1-1.5 वर्षाचं झालं की ते सगळं ते पॅटर्न खोलतंय ते सगळं बघतं आणि ते सगळं कॅच करतंय आणि ते उघडतंय ऍप्लिकेशन पण उघडतं. का असं असं काय असेल कारण गर्भसंस्कार कसे झालेत आता मोबाईलचे झाले. कारण जसं हे झालं तसं माता भगिनी कशावर आहेत त्या मोबाईलवरच चालू झाल्या. ते दिवसभर सोडायचं नाही रात्रीचे सोडायचं नाही. मग तेच सवय त्या गर्भामध्ये त्या शिशूला अगोदरच ज्ञात असते. ते म्हणजे किती ते हे बघा ऍडव्हान्स आहे. ते सगळं बरोबर आलं की ते ऑपरेट करायला सुरुवात करते. मग हे बरोबर आहे का तिथं दाखवलेलं का ते आश्रमातले संस्कार बरोबर आहेत काय बरोबर आहे. आणि मग आपणच म्हणतो पोरगं मोबाईल सोडायलाच मागत नाही. पण सोडायला नाही तुम्हीच हातात देता.
जरा काय काम ते त्रास देते तर हे जर कार्टून बघत बस पण आम्हाला त्रास देऊ नको. म्हणजे आई ही जगन्माता असते, ती त्या शिशूची काय असते, केअरटेकर असते, तिला त्या शिशूची काळजी असते. आताच्या आईनं काय म्हणायचं, याला काळजी म्हणायचं का स्वतःच्या हातानं आपल्या मुलांना विनाशाकडे न्यायचं म्हणायचं? काय म्हणणार आपण, है ना, विनाशाकडेच ढकलतात ना. म्हणजे याचा अर्थ त्याच्यातनं आपल्याला शिकायचं, संस्कार हे गर्भापासून सुरू होतात. आता पुढे जाऊन संस्कार आता त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मग त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतर आता याचा सांभाळ करण्यासाठी देवी देवता आहेत. मग जसं ही लहान बालक असतात, ती पूर्ण त्यांचं मन अगदी शुद्ध असतं, ते भगवंतांचे भक्त असल्यासारखेच असतात. आता तुम्ही त्याला कसं वळण लावताय त्याच्यावर असतं. मग याचं कोणी भक्त असो ना अभक्त असो, पण लहान मुलांची काळजी मात्र घेण्यासाठी तिथं कोण आहेत उपस्थित, नरसिंहदेव भगवंत. ते काय करतात, तुमचं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही वरून पडाल झडाल या सगळ्यांमध्ये देखील काय करतात, नकळतरित्या रक्षण करत असतात. म्हणून किती जोरात आपल्याला असं वाटतं तर इतक्या जोरात हे पोरगं पडले, मेंदूर पडले, छोट्या मेंदूवर इतकं आपल्याला आत्म तळमळ वाटते. पण ते विचार दुसऱ्या मिनिटाला टेंबूळ एवढं आलेलं असताना पण बाहेर जाते, फिरतं काय त्याला नसतं. म्हणजे हे सगळी संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची, नरसिंहदेव भगवंतांची. म्हणून त्यांना अग्रस्थानी स्थान दिले, एकदम वरच्या बाजूला. त्याच्यानंतर कारण ते लहान मुलांचा सांभाळ करतात. आता दुसरं चित्र आहे त्यांच्या शेजारी, ते कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि दाखवलंय काय, कालिया दमन नाही का, त्यांच्या फणावरती नाचतायत. तर ते पण आपले रक्षण करतायत. आता हे घरातलं झालं. भगवान हे जे आता ते नरसिंहदेवांची कथा सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी भक्त प्रल्हादाला उकळत्या त्याला त्या शिक्षा दिली, तिथं रक्षण केलं. तेल काय केलं, त्यांचं शांत केलं, बरोबर का. मग आपल्या गृहिणी ज्या वेळेस काम करत असतात, की मुलं कुठेही धडपडत असतात, उकळते काही गोष्टी तिथं असतात, तर कधी भाजू शकतं, तेल उडू शकतं, काही होऊ शकतं, गरम पाण्यामध्ये हात घालू शकतात. या सगळ्यांमधून कोण रक्षण करत असेल तर ते नरसिंह भगवंत. वरून पडतं, जसं त्या डोंगरावरनं खाली टाकून दिलं तशी मुलं पोत्यावर चढते, कुठं कशावर चढते, ती धाकटीशी पडते. अशा ठिकाणी हे रक्षण कोण करते, नरसिंह भगवंत. म्हणजे ते कथानकाचं भाव नुसता भाव नाहीये, तर ती खरी परिस्थिती आहे या सगळ्या मुलांना. आणि ते फक्त भक्त प्रल्हादाच नाही, आपल्याला आता विचार करायचा की आपली मुलं ही अशीच धडपडत मोठी झाली, मग आपल्या मुलांचं कोण रक्षण करत होतं, तर तिथेही नरसिंहदेव भगवंत साक्षात उपस्थित होते. म्हणून ही त्या परिस्थितीतून मुलं मोठी झाली. आता जरा मोठी झाल्यानंतर आपण काय करतो, रानावनात, मगाशी सांगितलं तसं रानावनात खेळायला जातो. कुठेही भटकतात मुलं, शाळेच्या नावाखाली किंवा मित्राकडे जातो म्हणून कुठं कोण जाईल त्याचं माहित नसतं. रानामध्ये सगळ्यात मोठी समस्या कशी असते, शेतात गेल्यानंतर साप आहे ना. मग हा सगळ्यात मोठा, पण तो शत्रू आहे की मित्र आहे, साप हा शत्रू आहे की मित्र आहे, मनुष्याचा मित्र, बरोबर का. कारण त्या ह्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये असणारे उंदीर वगैरे जे आपलं धान्य नष्ट करतात, अशा ह्यांना तो काय करत असतो, खात असतो. पण आता त्याला चुकून धक्का लागला तर तो काय करणार, त्याच्या स्वभावानुसार दंश करणार. आणि मुलं बघा खाली बघत नसते, त्यांच्या भोयासारख्या वरत असते, हा ना, बुबळ म्हणतात ना त्यांची वरत, ती खाली बघायची भानगडच नसते, कशी कुठनंही पळते, त्या बांधावनं पळते, गवतातनं पळते. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या मुलांचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर मग त्याची एकमेव देवता आहे, ती म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. त्यांची जर आराधना केली तर आपल्याला कालिया दमनाच्या त्या स्टोरीवरनं लक्षात येतं की ते ज्यावेळेस आपल्या सवंगड्यांसोबत गेलेले त्यावेळेस त्यांचाही चेंडू नाही का आतमध्ये, ते सगळं त्यांची स्वतःचीच लीला होती. का तर सगळे घाबरत होते की तिथं कोण येतो, कालियाचा निवास आहे. मग त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर तो त्रास द्यायला आलाच, कारण त्याला असं वाटत होतं की या मनुष्यानं कुठंच ते हे केलाय, माझ्या हद्दीमध्ये प्रवेश केलाय, आता यानं मला डिवचले म्हणजे मी याला सोडणार नाही. मग
त्या ठिकाणी लगेच भगवंतांकडे शक्ती आहे. छोटे असले तरी बालक तरी शक्ती अपाट होती. पुतण्याला मारतात तर काल्या नागाला मारू शकत नाहीत का? नाही. पण तिथं त्यांनी मारलं का त्या काल्या नागाला? काय केलं? आधी छान पैकी त्याच्यावर खेळवलं नंतर वरती आले आणि त्यांच्या 5 फणावरती काय करू लागले? नृत्य करू लागले. म्हणजे याचा अर्थ त्यांनी संदेश दिला की सर्प हा तुमचा मित्र आहे, विनाकारण त्याला तुम्ही मारू नका. पण यांच्यापासून रक्षण व्हायचं असेल तर मात्र आपल्याला ते बाकीचे सगळे सवंगडी बघा बाजूनच बसलेले. कृष्ण आतमध्ये त्या दोघांचेही चालले तर काय करू शकले का? नाही करू शकले. ग्रामस्थ आले बघा, म्हणजे स्वतःची आई हे सगळे तिथे उपस्थित झाले, ते काय करू शकले का? नाही. त्यांनाही चिंता वाटली की आता कृष्ण काय राहत नाही. पण या सगळ्यामधून एकटे झुंज दिले आणि त्यांनी या सगळ्यामधून सर्वांचं रक्षण केलं आणि त्याला सांगितलं की तू आता या हद्दीतून लांब जायचं, जेणेकरून या मुलांना त्रास होता कामा नाही, नागरिकांना त्रास होता कामा नाही. मग या आपण पण जातो शेतामध्ये, मुलं पण जातात, मग आपण सगळ्यात जास्त काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली पाहिजे की असे प्रसंगातून आमचं काय कर, तू तिथं जसं रक्षण केलं तसं आमचं पण रक्षण तू नेहमी करत राहा. म्हणून हे 2 देवता जे रक्षण करतात मुलांचं पण आणि आपलं पण, त्यांना वरचं स्थान दिलं. त्याच्यानंतर मध्ये 2 स्त्री आहेत आणि तिथं एक पाळणा असेल आणि भरपूर बालक आहेत. का असतील एवढी बालक आणि ती पाळणा? काय त्याच्या मागचं शास्त्र असेल आणि का त्यांची पूजा केली जाते? नाव काय त्यांची? जरा आणि जिवंतिका, बरोबर ना? तर या जरा जिवंतिका कोण आहेत? तर जसं मनुष्य गण आहे, जसा राक्षस गण आहे, तसं यक्ष किन्नर गंधर्व है ना, देव, अशा पद्धतीचे जे काही आहेत त्याच्यामधलं यक्षिणी, यक्ष जे कोळ त्याच्यामधले यक्षिणी, त्या यक्षिणी जरा आणि जिवंतिका. तर यांना का मग पूजन केलं जातं आणि त्यांच्या भोवती अशी मुलं का? तर त्यांना आताच्या जसे आपण म्हणतो ना सिंधुताई सपकाळ, तशा त्या काळचं त्यांचं कर्तृत्व की ज्याच्यामुळं त्यांना ह्या पूजनाचा मान मिळाला. या दोघी मैत्रिणी ज्यावेळेस यक्षिणी अशा हवेत म्हणजे त्या आकाशातनं विहार करत असतात आणि त्यांना एका दृष्टीत पडतं काय? तर एका राजाला, तिथला जो राजा असतो त्याला कित्येक वर्ष मुलंच होत नसतं. आणि मग त्या काळी आपल्याला माहिती आहे यज्ञ केलं की यज्ञातनं फळ उत्पन्न होतं आणि ते फळ दिलं किंवा एखाद्या साधून आणि ते जर खाल्लं तर मुलं होत होती, तेवढं सामर्थ्य असायचं. मग ते जे फळ दिलं त्याला होते 2 पत्नी. मग आता त्यालाही वाटलं चला आपण दोघीमध्ये प्रभू रामचंद्र आपलं दशरथ महाराजांनी जसं तिघींमध्ये ते फळ वाटलं आपणही वाटून टाकावं. त्यानं पण ते काय केलं? वाटून टाकलं. हे कथानक कधीच आहे? महाभारत काली. मग त्यावेळेस वाटल्यानंतर दोघी गर्भानी म्हणजे गर्भस्थ राहिल्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना मुलं झाली म्हणजे प्रसव यातना झाल्यानंतर त्यांनी जन्म दिला मुलांना जन्म दिला. पण ते कसं झाले? एका बाजूला कमरेच्या वरचं शरीर आणि एका बाजूला कमरेच्या खालचं, म्हणजे एकीकडं कमरेच्या खालचं शरीर, एकीकडं कमरेच्या वरचं शरीर. आता हे 2 वेगवेगळी शरीर जर जन्माला आली तर कसं कोण स्वीकारेल त्याला? काहीच अर्थ नाही. त्या राजाला पश्चाताप झाला. त्याला असं वाटलं की उगाच मी हे फळ विभागून दिलं, एकीलाच कोणाला तरी दिलं असतं तर तो अखंड पुत्र मिळाला असता. बिचाराचा नाविलाज झाला. त्यानं ते मूल दोन्ही ते तुकडे घेतले आणि जंगलामध्ये, काय आता उपयोगच नाही त्याचा, जंगलामध्ये टाकले. आणि हे कोणी बघितलं? या यक्षिणींनी बघितलं. त्यांना आता ते साक्षात महिला आहेत, त्यांच्याकडे मातृत्व स्वभाव असतो. त्यांनी त्या 2 मुलांची स्थिती बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आणि त्यांच्याकडे ती सिद्धी होती की ते जोडायचं, संधी करायची. काय करायची? सांधायचं म्हणतात ना, चप्पल सांधली किंवा ते शिवलं आता म्हणतो, पहिले सांधणं म्हणायचे. तर त्यांनी काय केली? तर त्या जरानं यक्षिणीनं ते 2 जे शरीर आहेत एकत्र केले आणि ते सांधले, म्हणून संधी केली. आणि कुणी केली? जरानं. आणि संधी म्हणून त्याच्यातनं जो जोडून एक शरीर तयार झालं आणि तो जीव म्हणजे कोण? जरासंध. कोण? जरासंध. राक्षस ऐकून आहे ना?
या जरासंधाबरोबर भगवंतांचं कित्येक वेळा युद्ध झालंय आणि शेवटी भगवंत तेवढ्यासाठी तिकडनं द्वारका मथुरा सोडून कुठं आले, द्वारका नगरीला आले. मग हा जरासंध राक्षस आता हिनं जोडला, त्यामुळे त्याला एक प्रकारचं काय मिळालं, वरदान मिळालं की त्याला कसाही तुम्ही तुकडे केले त्याचे तरी ते तुकडे आपोआप काय व्हायचे, जोडले जायचे. तर इथं उपकारच झाला ना. एक छोट्या मुलाला त्या यक्षिणींनी काय केलं, जे टाकून देण्यात आले होते त्याला जोडून त्याच्यामध्ये तिनं काय केलं, प्राण फुंकले. मग एवढं मोठं कार्य केलं, त्याच्यामुळे त्यावेळेस पासून तिची पूजा व्हायला लागली जरा आणि जीवंतिकाची, की असं एखादा आपत्ती आमच्या घरामध्ये जन्माला येऊच नाही. ते जन्माला यायच्या आधीच तू काय कर, असं काय असेल तर ते पोटामध्येच तू आमचं संधी करून टाक, पण ते बाहेर रित्या परत परत तू काय येणार नाही. ही वेळच आमच्या येता कामा नये. म्हणून तिच्या बाजूला जी मुलं आहेत तर ती अशी सांगितली जाते, जसे सिंधुताई सपकाळांनी नाही का, कुणाचंही मूल असलं तरी त्यांनी सांभाळलं स्वतःची परिस्थिती नसताना. असं उदार व्यक्तिमत्व. म्हणून मगाशी म्हटलं ना, पर दुःख दुःखी. यक्षिणी होती पण तिच्यामध्ये ते वैष्णव गुण आहेत की तिला दुःख झालंय, कुणाच तरी मूल असेल आणि ते टाकले त्याच्यामध्ये, मला जर कला आहे तर मी त्या कलेचा वापर करून याच्यामध्ये काय करू शकते, प्राण फुंकू शकते. आणि तिनं तिचं कर्तव्य केलं म्हणून ती काय झाली, आजपर्यंत पूजनीय आहे. आणि आपण सगळ्यांनी त्या भावनेनं, विशेषतः माताजींनी प्रभूजींनी ज्यांना मुले त्यांनी या फोटोची विधिवत कायमस्वरूपी पूजा करायची, की त्यांना प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये पण अशा पद्धतीने ही मुले यांचा कायमस्वरूपी तुम्ही सगळेजण सांभाळ करा. आता त्याच्यानंतर खाली आहेत ते म्हणजे कोण आहेत, एक सिंहावर त्या वाघावर बसलेले बृहस्पती आहेत आणि एका बाजूला हत्तीवर बसलेले बुध आहेत. बृहस्पती म्हणजे गुरु आणि बुध हे दोघ जण आहेत. मग आता वाघावर बसलेत, आपल्यापैकी किती जण आहेत की ते वाघाला पकडतील आणि त्याच्यावर बसतील, का नाही बसणार? वाघ कशाचं प्रतीक आहे, अहंकार आहे ना. त्याला इतका अहंकार आहे की त्याला माहिती आहे माझ्याशिवाय राजा कोण नाहीये, मला कोणी करू शकत नाही. हत्ती ताकती नाही पण राजा कोणाला म्हटलं जातं, सिंहाच्या वाघाला. तो राजा बनतो का, कारण त्याच्याकडे अहंकार आहे तेवढा की मला माझ्यापाशी कोणी येणार नाही, सगळेजण मला भिणार. मग हा अहंकार, या अहंकाराचं मर्दन करण्यासाठी बृहस्पती गुरु असतात. आपल्यामध्ये पण इथं आलो की तो अहंकार, वैष्णव बनायचं म्हटलं की पहिलं काय असतं, हे सगळे षडरिपू काढायचे असतात. मग ते काढायचं काम कोण करतो, गुरु करतो ना. इथं श्री प्रभुपाद आहेत, आपल्या इकडे ब्रह्मचारी आहेत, हे आपल्याला येतात मार्गदर्शन करतात. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातले ते विकार हळूहळू, मी म्हणत नाही की आलं की लगेच शुद्धच होतो आपण, नाही. कित्येक वर्ष आमच्यासारखे भक्त आले तरी तसेच आहेत अजून, गोटेच्या गोटे अजून त्यामध्ये थोडीशी सुधारणा झाली असेल, पण प्रयत्न करतो, हे त्याच्यावर उपचार करत असतात. तसं गुरु आश्रयाशिवाय ते होऊ शकत नाही. मग गुरुच एखाद्याच्या अहंकाराचं मर्दन करतो. त्याचं प्रतीक म्हणजे गुरु कशावर आहेत, त्या वाघावर आहे. म्हणजे वाघावर त्यांनी, अहंकारावर त्यांनी काय केलंय, अहंकारावर कंट्रोल मिळवलेला आहे आणि त्याच्यावर ते स्वार झालेले. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे, हत्ती. हत्तीचं कसं स्वभाव असतो, मदमस्त आहे ना. तो कुठेही जातो, त्याला वाटलं हे झाड उपटावं ते उपटतो, हे केळीच्या बागेत शिरायचं सगळं त्याचं साफसफाई करून टाकतो, जे काही धान्य दिसेल ते उपटून टाकतो, पूर्णपणे मदमस्त असतो आहे ना स्वतःच्या मस्तीमध्ये. तसा आपला चंचल स्वभाव असतो. आपल्याला मला जसं वाटेल तसं करेन, कुणी मला रोखायचं नाही, टोकायचं नाही. मी का बारीक राहिलो का आता, आपली आता मुलं आहेत ना तशी, लगेच उलट उत्तर देतात. मी आता मोठं झालो, बारीक आहे का कळत नाही का मला, असा आपला स्वभाव. म्हणजे हा कसा स्वभाव झाला, स्वतःचा स्वैर स्वभाव झाला, मदमस्त. त्या मस्तीमध्ये मी जगणार. आणि मग याच्यावर कुठेतरी अंकुश असला पाहिजे. मग ते बुध जे आहेत ते त्यांच्यावर काय करतात, माहूत जसा एखाद्या हत्तीला काबीज करून त्याच्यावर काय करतो, अंकुश ठेवतो. अंकुश म्हणजे ते एखादा हत्यार असतं, ते अंकुश म्हणतात. पण ते त्याच्यामध्ये केलं की तो ताब्यात राहतो. एवढा मोठा बलशाली हत्ती पण तो एक मनुष्य ताब्यात ठेवतो.
कशामुळं? अंकुश ठेवल्यामुळं. तसं मदमस्तपणा आपल्यातला दोन्हीतला घालवायचा असेल किंवा अहंकार घालवायचा असेल तर लागणार कोण? गुरुच लागणार. म्हणून त्या ठिकाणी ते दोन प्रतीक आहेत. वरती भगवंत आहेत, मध्ये ज्यांनी उपकार केले लहान मुलावरती आहेत, आणि खाली जे तुमच्यातला अहंकार दूर करण्यासाठी असणारे हे कोण आहेत? गुरु. आता अहंकार ज्या जरासंधाला इथं जोडून त्यांनी जीवनदान दिलं, त्याचं कार्य काय चालू झालं? त्यांनी त्यांचं काम चांगलं केलं जरा जिवंतिकेनं, पण हा राक्षसी वृत्तीचा निघाला. हा त्रास द्यायला लागला, प्रजाजनांना पण त्रास द्यायला लागला आणि सगळ्यांना. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये काय झाला? अहंकार. कशाचा अहंकार होता? मला कोणी मारू शकत नाही, फाडलं तरी माझं शरीर काय होतंय? एक संघ होतंय. म्हणजे मला कोणी आता हात लावू शकणार नाही, माझ्यासारखा मी. हा अहंकार झाला आणि या अहंकारामध्ये मदमस्त झाला. मग त्याच्यावर कोणीतरी अंकुश ठेवायला हवा होता. त्यानं भगवान श्रीकृष्ण पण इकडे आल्यानंतर तर त्याचा अहंकार अजूनच वाढला. मला भिवून काय झाले? भगवंत द्वारकेला जाऊन राहिले असं त्याला वाटायला लागलं. वास्तविक भगवंतांनी प्रजाजनांच्या, कारण ते बाहेर जाणार, प्रजाजनांना हा नाहक त्रास देणार, त्यांच्या रक्षणासाठी इकडे द्वारका नगरी उभी केली. मात्र वेळ आली की जगत म्हणतात ना, कृष्ण वंदे जगद्गुरु. आता इथं ते परत कोणाला घेऊन गेले? भीमाला घेऊन गेले. आणि भीमाला घेऊन गेल्यानंतर भीम बलशाली, शक्तिशाली. त्याच्याकडं असं म्हटलं 16,000 हत्ती ना, 10,000 हत्ती. 10,000 हत्तींचं बळ होतं. म्हणजे कमी बळ आहे का? पण पुढच्याला वरदान असं आहे की ते भीम बऱ्याच वेळा त्याला पायापासून 2 भाग करायचा आणि फेकून द्यायचा. ते दोन्ही तुकडे जरा राक्षसीच्या त्या कृपेमुळं एकत्र यायचे, जोडले जायचे. मग असं हे चाललंय म्हटल्यानंतर आता त्याला कोण थांबवणार ना? काहीच नाही. भीम पण हातबल झाला. मग त्यानं भगवंतांकडे पाहिलं. भगवंतांनी पाहिल्यानंतर सगळ्या जे काही असतील त्याचं सोल्युशन कुठं असतं? कुणाला कितीही ताकद असते, आपल्याला त्या चित्रपटात पाहायला मिळेल की तो हिरण्यकशिपू म्हणतो, इतक्या मी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतो ना, आणि म्हणतो मला अमरत्व पाहिजे. तर ते म्हणतात अमरत्व तर कोणी देऊ शकत नाही. तर म्हटले मला माहित होतं अमरत्व तुम्ही देणार नाही, त्याचा उपाय मी काढलाय. कुठला उपाय काढलाय? त्यानं अशा पद्धतीनं हे केलं की मी तुमच्या सृष्टी जी तुम्ही निर्माण केली त्याच्यातल्या कुठल्याही योनीतल्या मनुष्याकडनं नाही, देविक देवतांकडनं नाही, पशु पक्षी कुणाकडनंही माझा मृत्यू होता कामा नाही. आकाशात होता कामा नाही, जमिनीवर होता कामा नाही, घरात नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, त्या पूर्ण 12 महिन्यांमध्ये पण नाही. म्हणजे वरदानच असं मागून घेतलेलं होतं की मग मारायचं कसा? पण सोल्युशन कोणाकडे? साक्षात भगवंत आहेत. तुम्ही किती त्याच्यामधनं पळवाटा काढा, पण सोल्युशन म्हणलं की भगवंत. त्यांनी सोल्युशन काय काढलेलं होतं? घरात नाही, बाहेर नाही तर उमऱ्यावर, दिवसा नाही, रात्री नाही तर तिन्ही सांजेला, परत जमिनीवर नाही, आकाशात नाही तर मांडीवर, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही तर नखांनी, आणि त्यांच्या सृष्टीच्या रचनेतल्या कुठल्याच व्यक्तीकडनं नाही. मग असा व्यक्ती कधी होता का की जो प्राणी आणि मनुष्य या पद्धतीचा कुठला तरी योनी आहे का? नाही. पण तसा अवतार घेतला, नराचं शरीर आणि चेहरा सिंहाचा, म्हणून त्यांचं नाव काय आहे? नरसिंह. असं वेगळंच रूप धारण केलं आणि त्या परत त्याचं काय केला? पोट फाडून त्याला मृत्यूदंड दिला. म्हणजे सगळं सोल्युशन त्यांच्याकडं आहे. इथंही त्यांनी सांगितलं भीमाला की तू जे टाकतोय ना या बाजूला, इकडचं फाडतोय, इकडचं इकडं टाकतोय, इकडचं इकडं टाकतोय, ते तसं न करता काय कर, इकडचं या बाजूला टाक. गुणाकार असतो ना तसं, हे इकडं टाक आणि हे इकडं टाक. फक्त काठी घेतली, मोडली, दाखवलं मोडायचंय तुला, मोडल्यानंतर हे दाखवलं, हे इकडं आणि हे इकडं. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं. आणि मग ज्यावेळेस त्यानं 2 भाग केले आणि ते इकडे टाकलं आणि इकडं, मग मात्र जोडलं गेलं नाही. याचा अर्थ अहंकाराचं, मदमस्तेचं, सगळ्यावरचं दमन केलं जाऊ शकतं, पण आश्रय कोणाचा घेतला पाहिजे? भगवान श्रीकृष्णांचा. एका फोटोनं आपल्याला किती मोठा संदेश दिला होता.
पण कधी आपण त्या दृष्टीने त्याकडं पाहिलंच नव्हतं. मग नुसत्या परंपरा म्हणून आपण ते करत राहिलो. आता इथून पुढच्या पिढींना ह्या सविस्तर गोष्टी सांगा, म्हणजे जेणेकरून आता मला वाटतं काय घरात नाही ते पोस्टर पण नसतील. किती जणांच्या घरात आहेत आणि किती जणांच्या घरात नाहीयेत? हात वर करा. ज्यांच्या घरात आहेत त्यांनी हात वर करा. म्हणजे याचा अर्थ बऱ्याच जणांच्या घरात आजही ती पोस्टर नाहीये. म्हणजे आता जर ते कालबाह्य झालं तर भविष्यातली पिढी तर ते अजिबातच विकत आणायला जाणार नाहीये. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर निश्चित ते त्या दृष्टीनं त्याची पूजा अर्चा करतील. बघा, भगवान श्रीकृष्णांची किंवा विष्णू तत्वाची पूजा अर्चा पहिल्यापासून आपल्याला घरातच शिकवलेली आहे, पण आपण मात्र त्याच्याकडे पाहिलं नाहीये. तर आता आपण तो चित्रपट नक्की पहा. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. परत दुःखीचं त्याच्यातलं अजून एक उदाहरण होतं. कोणतं होतं उदाहरण? जय श्री गौरनिताय भगवान की जय. ज्यावेळेस होलिका राक्षसीन आमंत्रित करतो हा हिरण्यकशिपू बहिणीला, आणि तो मात्र छानपैकी तयार होतो, पण त्याला व्याकुळता वाटते. पर दुःख दुःखी म्हणतो ना, काय वाटते दुःख त्याला? भक्त प्रल्हादाला म्हणले, मला माझं दुःख नाहीये, मला काय होईल? मला चिंता कोणाची वाटती? माझ्या आत्याची चिंता वाटती. किती जगेल का नाही मला माहित नाही, तिचं काय होईल मला माहित नाहीये, तर मला तिची चिंता वाटते. तर तोही वाटतो, त्याला असं वाटतं की हिला वरदान आहे, ह्याची चिंता काय करायची. पण वास्तविक भगवंत ज्यावेळेस भक्तावर येतं ना, त्यावेळेस हे सगळे जे काही वरदान असतात ना, ते नष्ट करायची ताकदही त्यांच्याकडे. जिला अग्नीपासून अभय होतं, तिला अग्नीनच काय करून टाकलं? जाळून टाकलं. बरोबर ना? हे सगळं कुणाच्या हातात आहे? सूत्र भगवंतांच्या हातात आहे. मग त्याच्यातनं भक्त प्रल्हादांची 5 वर्षाच्या बालकाची वृत्ती आपल्याला लक्षात घ्यायची की तो पर दुःख दुःखे. त्याला असं वाटतंय की नाही, माझ्यामुळं हिचं काहीतरी होऊ नये. मस्त ते मला मारायला आले माहितीये. पुतण्याच्या बाबतीतही त्यांना तसंच वाटत होतं की मारायला आले पण मोक्ष देऊन टाकला का? कारण आई बनून आली ती माझ्यापाशी. राक्षसीन जरी होती तरी रूप कशाचं घेतलं? आईचं. आणि दुग्धपान केलंय. काय करते ती? दूध पाजते. म्हणून मग तिचं काय करून टाकला? उद्धार करून टाकला. तिला ज्यावेळेस जाळलं त्यावेळेस सुगंध आला, दुर्गंध आला नाही. राक्षसाला किंवा मनुष्याचं कोणाचंही शरीर जाळा दुर्गंधच येतो, मात्र तिच्यातनं सुगंध दरवळत होता. तर असं आपल्या वैष्णवांचं काय असलं पाहिजे? आचरण असलं पाहिजे. आता हे सगळं आपल्याला कुठं शिकायला मिळतं? जर आपण अशा कुठल्या तरी एखाद्या संस्थेमध्ये आलो की जिथं धार्मिक संस्थेमध्ये, जसं आपलं इस्कॉन आहे, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फोडून मोडून तोडून सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितल्या जातात. जे कल्पनेत नाही ते तुम्हाला इथं मांडून दिले जातात. तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. मग या गोष्टींचं जर इथं साधन होत असेल तर मग हे सेंटर आपल्याला काय केलं पाहिजे? वाढवलं पाहिजे. मग हे वाढतं कधी हो? ह्या गोष्टी चालतायत म्हणजे हे कुठल्याही गोष्टीला काय आवश्यकता असते? निधीची आवश्यकता असते. बिना पैशाचं तर आज काही चालत नाहीये. म्हणून प्रत्येक गोष्ट ही कशावर चालते? आपली दानावर. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये दानाला सगळ्यात जास्त महत्व आहे. आता तुम्ही म्हणाल की गेले 2-3 आपण सप्ताह दान या गोष्टीवरच ऐकत आलो, तर विशेष महत्व आहे त्याचं. कारण दिल्याशिवाय आपल्याकडं तितक्या जास्त पद्धतीने येऊ शकत नाही. म्हणतात की दान दिल्यानं काय होतं? शुद्ध होतं आणि वाढतं पण. जी आपली संपत्ती आहे ही दिल्यानं काय होते? शुद्ध होते. पण कुठं द्यायची? कुठेही दिली तर ती शुद्ध होत नाही. अशा ठिकाणी द्यायची की जिथं आपल्यामध्ये इतरांना पण त्याचा लाभ होईल आणि भक्तांचा प्रचार पण होईल. आता इथं अन्नदानच होतं आणि ज्ञानदान होतं. 2 गोष्टी होत आहेत. तुम्हाला भक्ती मिळते म्हणजे ज्ञानदान होतंय आणि अन्नदान होतंय. तुम्ही म्हणाले की आम्ही गरजू आहेत का? इथं उपस्थित सगळे चांगले घरचे आहेत. घरी अन्न मिळतंय का नाही? मिळतं, मुबलक प्रमाणात मिळतं. इथं चांगले पदार्थ आहेत का नाही? त्याच्यापेक्षा घरी ते चांगले बनवून खाऊ शकतात. मग गरज असेल त्याला अन्न द्यावं. असं बाहेर ज्यावेळेस आपण जातो वर्गणीला, त्यावेळेस आपल्याला काही लोक सांगतात की तुम्हाला द्यायची काय गरज आहे? तिथं तुम्ही सगळे सदर लोक येतात आणि मग तुम्हाला अन्नदान करायचं काय गरज आहे?
त्यापेक्षा आम्ही काय करतो, जे काय गरीब गोरगरीब आहेत त्यांचं पोट भरेल. पण आता ते त्यांचं व्यावहारिक दृष्टिकोन झाला. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर यांनी दिलेला धान्य किंवा जे काही दिलं असेल त्या व्यक्तीचं किती वेळा पोट भरेल? हा दररोज तर त्याचं पोट भरणार आहे का? नाही, एकदाच पोट भरेल. दुसऱ्या दिवशी त्याला भूक लागणार का नाही लागणार? लागणारच आहे. मग त्या दानाचा एक दिवसापुरता उपयोग झाला. आणि इथं जे अन्नदान होतं, आता तुम्ही म्हणाले इथलं सगळ्यांची पोटकच भरलेलीच आहेत, मग कशाला द्यायचं? इथं पोटकच भरलेले आहेत, पण शरीरामध्ये मात्र षडविकार सगळ्यांचे आहेत. कोणाच्या नाहीत असं? मी इथं बसलोय, माझ्यामधले षडविकार गेलेत का? नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ हे सगळे विकार आपल्यामध्ये आहेत. आणि हा मनुष्य बनण्यापासून आपल्याला काय करतात? थांबवतात. म्हणून आपण जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत स्वतःला मनुष्य म्हणू शकत नाही. आपण मनुष्य प्राणी म्हणू. काय म्हणू? मनुष्य प्राणी आहोत. जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत आपण मनुष्य प्राणी आहोत. मनुष्य बनायसाठी शुद्ध भक्त तर नंतरची गोष्ट, आपण इथे येतोय कशासाठी? मनुष्य कुठंतरी म्हणू आपण. मग आता हे विकार घालवायचं काम कोण करतं? तर इथं जे अन्नदान आहे ते नुसतं अन्न नसते, तर भगवंतांना भोग लागतो. आता इथं लागलाय बघा, ते अन्न ज्याच्यामध्ये वेगवेगळे दूषित गोष्टी, मनाचे विकार हे सगळे त्याच्यात उतरलेले असतात. ते सगळे विकार आपले अजून चेतना दूषित करतात. पण इथं भगवंता पुढे मांडलं की ते काय होतात? उच्चिष्ट होतं, शुद्ध होतं. आणि ते शुद्धीकरण आपल्या शरीराचं आणि मनाचं पण होतं. बाह्यत आपण बरेचसे साबण लावू, हामाम, रेक्सोना सगळे, पण अंतर्गत शुद्धी मात्र कुठं होते? या कृष्ण प्रसादानं होते. म्हणजे हे अन्नदान तुम्हाला कायमस्वरूपी मनुष्य बनवायला मदत करते की नाही मदत करते? मग कुठलं अन्नदान चांगलंय? एक दिवसाचं का कायमस्वरूपीचे एखाद्याचं पूर्णपणे चेतना शुद्ध करणार, मनुष्याला माणसामध्ये आणणार, मनुष्य प्राण्याला माणूस बनवणार आणि त्याच्यामध्ये दैवत्व सिद्ध करणार, ते महाप्रसाद उपयोगाचं आहे का ते अन्नदान महत्वाचं? हे महत्वाचं आहे, बरोबर का नाही? आता दिल्यानंतर काही लोक भरपूर देतात. ज्यावेळेस आपण फिरतो त्यावेळेस इतके चांगले चांगले मोठे मोठे लोक आहेत, अनुभव सगळ्यांना असेल, ज्यांची सोन्या चांदीची दुकान आहेत ती 100ची पावती करते. आणि ज्याचं रस्त्यावरचं शेंगदाण्याचं फुटाण्याचं जे छोटस गाड आहे ते पण 100ची पावती करते. आता याच्यामध्ये दोघांनी दान दिलं, दान हे कुणीही दिलं तरी ते चांगलंच आहे, पण तरी पण या दोघांमधलं श्रेष्ठ दान कोणाचं हो? कोणाचं? ते तो फुटाणेवाले. दोघांनी दान दिले, भगवंतांसाठीच दिले. पण एकाकडं महिन्याला लाख रुपये किंवा दिवसाला लाख रुपये कमवतोय, पण तो देतोय किती? फक्त 100 रुपये. आणि जो ज्याची कमाई 100-200 आहे तरी पण तो देतोय किती? सगळेच्या सगळे किंवा त्यातले 100. म्हणजे त्याच्यासाठी ते दिवसातली जवळजवळ अर्धी किंवा अख्खी कमाई म्हटलं तरी गेल्यात जमाय. पण त्याचा भाव बघा आणि याचा भाव बघा, याची संस्कृती वृत्ती आहे, त्याचा उदार भाव आहे. मग आता भगवंतांना काय प्रिय असणार आहे? काय असणार प्रिय? तर भगवंतांना जो उदार वृत्तीनं देईल तर त्याची जी प्रवृत्ती आहे तीच त्यांना प्रिय असणार. मग आपण सगळ्यांनी विचार करायचा की आज आपण जन्माला आलो त्यावेळेस किती जणांनी सोबत येताना आपापलं गटोळ आणलेलं, गाठोडं पैशाचं किती जण घेऊन आलेले नाही, आणि किती जण आता सोबत घेऊन जाणार आहेत? किती जण सोबत? कोणीच नाही घेऊन जाणार आहे. मग आता हा जो पैसा आहे याचं करायचं काय? तुम्ही म्हटलंय का आम्ही कितीचे कमवले ते सगळ्याचं सगळं इथे इस्कॉनला आणून द्या. पण इथं मी सांगितलं की इथं मनुष्य घडवण्याचं कार्य चालतं. आणि या मनुष्य, जर हे मनुष्य घडलेच नाहीत तर विचार करा आता समाजामध्ये काही जे दुर्व्यवहारी लोक आहेत दुर्योधनासारखी, तेच इतके त्रासदायक आहेत, त्यात ह्या सगळ्यांची भर पडली तर बघायचं कोणाकडं? हे एवढे चांगले लोक आहेत म्हणून तो त्रास तरी कमी आहे. म्हणजे आपलाच त्रास कमी करण्यासाठी या ठिकाणी थोडस दान धर्म केला तर ही शुद्धीकरणाची प्रक्रिया. मग ही शुद्धीकरणाची प्रक्रिया जे तिथं
काही अतिशय दुर्योधनासारख्या वृत्तीचे पण असले तरी पण ते पण भक्त होतात, बरोबर ना. वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण अनुभव आहे, पण कशाच्या जोरावर झाला? भक्तीच्या जोरावर झाला, बरोबर का. त्याला धन देऊन नाही झाला, धन तर तो इतकं लुटून लुटून पण तो निर्धनच होता, पण भक्तीच्या जोरावर त्याचं सोनं झालं. म्हणजे याचा अर्थ इथं किती मोठं कार्य चालतं विचार करा. आपण काय केलं पाहिजे? हे धन आहे जे ते काय करायचं? या चांगल्या ह्याच्यामध्ये विचारांमध्ये आपल्याला लावायचे. मग ज्याच्याकडे ज्या पद्धतीनं मोठं आहे त्याला त्या पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे कमी, इथं माताजी पण आहेत बघा, बऱ्याचशा माताजी असतील मोलानं जातात, पण इथं त्यांचे आकडे बघितले ना जन्माष्टमीचे, प्रभूजी हा त्यांचं, आपण इथून अनाउन्स करस्तवर एकाच घरातली 4 जण नावं सांगतात. प्रभूजी माझे 4000, माझे 2000. त्यांची कमाई तेवढी नसते, पण तरी पण त्यांचे उदारता बघा किती. का? त्यांना पैसे साठवू वाटत नाहीत का? वाटतात. तर त्यांना माहिती आहे की त्याच्या मागचं. आता आपण कथानक बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की एखादं मोठी गोष्ट काय सुधारू शकत नाही, पण छोटी गोष्ट पण काय बदलू शकते. कथानक आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा सखा अर्जुन, हे दोघं ज्या वेळेस असे बाजारपेठेतनं जात असतात ना, तर छानपैकी आता युद्ध झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. राजा म्हणून युधिष्ठिर महाराज गादीवर बसलेले आहेत. आता धर्माचं शासन आलेलं आहे. त्यांना असं वाटलं की आपल्या धर्मामध्ये, राज्यामध्ये कुणी निर्धन राहता कामा नये. आणि अचानक त्यांना एक भिकारी त्या ठिकाणी भीक मागताना दिसला. मग या अर्जुनाला वाटलं की हा भिकारी राहतो म्हणजे मग आमचा काय उपयोग? हे धर्माचं राज्य आहे, आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, आपल्या राज्यामध्ये भिकारी असता कामा नाही. ही तत्व पाळतात शीख लोक. त्यांच्यामध्ये पंजाबला तुम्हाला एकही भिकारी सापडणार नाही, भीक मागताना कोणी सापडणार नाही. तसं काहीसं अर्जुनाला वाटलं. मग अर्जुनानं काय केलं? त्याच्या पशीचे काय पैसे होते, रक्कम होती, ती दिली. भगवान श्रीकृष्ण बघतायत आणि त्यानं ती रक्कम देऊन टाकली. म्हणले हे घे, पण परत आता भीक मागायची नाही. बिचारा तोही खुश झाला. घरी आला. आता घर झोपडी सारवाचंच होतं. घरामध्ये ती रक्कम ठेवली, झोपी गेला. पण रात्रीच चोरांनी येऊन काय केलं? नेमकं पाळत ठेवून की ह्याचं थोडस व्यवहार बदललेला दिसतोय, ह्याच्याकडे पैसा नसताना ह्याचं आता थोडस वागणं बदललं, म्हणजे ह्याच्याकडे कुठून तरी पैसा आलाय. त्या चोरांनी ते पैसे पळवून घेऊन गेले. 2-4 दिवसांनी हा परत तिथं भीक मागायला बाजारपेठेत उभा. पुन्हा हे नगराची चक्कर मारत मारत भगवान श्रीकृष्ण अर्जुन आले. त्यांनी बघितलं तर तोच व्यक्ती काय करतोय? तिथंच भीक मागत उभा आहे. मग पुन्हा याला वाटलं, अरे काय तुला वेळेत एवढे मोठी रक्कम दिली तरी तू इथंच आहेस? अहो म्हटले तुम्ही दिलं, पण माझी झोळी फाटकी. घरी गेलो की चोरांनी पैसे चोरून नेले. बरं म्हटले ठीक आहे, आता काय करतो? माझ्याकडे आता रक्कम नाहीये, पण हा किमती हिरा आहे, तो मी तुझ्याकडे देतो, तू जा आणि त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह चालव. जातो आणि त्या ह्याच्यामध्ये काय करतो? आता इकडनं पळून नेले. उतरण बघितली, किती जणांनी उतरण घरातली बघितलेली? म्हणजे मडक्यावर मडकं पूर्वीच जे काही लक्ष्मी किंवा काय जे ठेवायचं असेल त्या धान्यातने अशा गोष्टी लपवून ठेवल्या जायच्या. आणि सगळ्यात तळामध्ये जे मडकं होतं त्या मडक्यामध्ये मोकळच होतं, पण त्याच्यामध्ये ह्यानं काय केला? हिरा ठेवला. वर अशी धान्याची मडकी ठेवली आणि त्या ठिकाणी पाण्याची घागर होतीच, पाणी मातीचेच भांडा, हे निर्धन होते. मग दुसऱ्या दिवशी पत्नी सकाळची उठली आणि ती मातीचं जे काही कळशी होती ती घागर घेऊन गेली. नदीवर पाणी आणतानाच ती घसरली आणि ती होती ती घागर फुटली. ती फुटल्यानंतर मग तिला आठवण झाली की आपल्याकडे अजून एक शिल्लक आहे. कुठे? सगळ्यात तळामध्ये ती घागर शिल्लक आहे. आली. आता तिला काय माहिती याच्यामध्ये हिरा आहे. तिनं ती सगळी उतरली, ती घागर घेतली, पुन्हा पाण्यावर गेली. पाण्यावर गेल्यानंतर तर इतके दिवसापासून तिथं धुळखात पडलेले. पहिला आपण काय करतो? त्याला स्वच्छ करतो. हिनं चांगलं आपण बाहेरून सगळीकडनं स्वच्छ करून पाणी ओतून दिलं. आता जो हात होता हिरा तो कुठं पडला? पाण्यात पडला. आपण परत ती घागर पाणी घेऊन आली. घरी आल्यानंतर ह्याचं लक्ष आता पहिली चोरून गेली म्हटल्यानंतर त्या मडक्याकडं परत एक बघतोय तर मडकच गायब.
तिला विचारलं मडकं कुठे गेलं, तर म्हणली माझं ते फुटलं म्हणून हे गेलं. मग त्यातला हिरा काय माहिती, म्हणली हिरा होता, मी आपलं ते धुतलं सगळं त्या नदीत टाकलं. परत त्यानं स्वतःच्या नशिबावर हात मारून घेतला की भगवंत देत आहेत पण माझ्याकडे जोळी फाटके. आपली अशी अवस्था होती ना बऱ्याच वेळा, तशी त्याची झाली. मग परत आता म्हटला परत पर्याय नाही, आता आपल्याला परत कुठला पर्याय, भीकच मागितली पाहिजे. मग पुन्हा तिथे गेले. पुन्हा गेल्यानंतर भीक मागायला लागला. पुन्हा हे फिरत फिरत आले. यावेळेस मात्र अर्जुनाला राग आला. म्हटलं ह्याला 2 वेळा दिलं, आता काय झालं, तर म्हटले असं असं झालं. म्हटले तुझं नशीबच फुटके, तुला काय देण्यात अर्थ नाहीये. पण भगवान श्रीकृष्ण होते, म्हणले जाऊ दे, तुला असं हे करत नाही, माझ्याकडे 2 रुपये आहेत, म्हणजे आत्ताच 1 रुपये किंवा नाणं असेल त्या काळचं जे काय, अगदी ज्याला काही व्हॅल्यू नाही, असे एक छोटस कॉइन दिलं, हे घे म्हणले. आणि ते 1 दिवसासाठी पुरणार नव्हतं, 1 दिवसासाठी पुरणार नव्हतं. आणि देणारा कोण आहे आता, इतके दिवस देतोय अर्जुन, आणि आता कोण देतोय, भगवंत. अर्जुनानं संपत्ती दिली आणि भगवंतांनी दिलंय नाणं. अर्जुन त्यांच्याकडे बघायला लागला, मी एवढं संपत्ती दिली ती त्याच्या कधी उपयोगी पडली नाही. आता हे तुमचं 2 रुपयाचं नाणं 1 दिवसात येतो, दुसऱ्या दिवशीच दिसणार आहे. भगवंत फक्त हसले आणि निघून गेले. आता हा पण बघितलंय ना, आपली म्हणले चेष्टाच केली, आता ह्याच्यात काय होणार आहे. हा आपला गेला त्या नदीवर शोधायसाठी, म्हणला असं बघू काय मिळतंय का, तर काय शिकवलं. पण त्या ठिकाणी एक जो मासेमार होता नाही का, गळानं मासा पकडणार असते ते, त्यानं किंवा जाळं लावलं असेल, त्यानं जसं ते मासा काढला तसं त्याची तडफड बघून बिचारायला काय झालं, म्हणजे त्याला दुःख झालं. तर त्यानं विचारलं, अरे म्हटलं सोड, ते काय करतो, एक जीव आहे तो, त्या जीवाला कशाला मारतो. निर्धन असला तरी त्याच्यामध्ये दयाभाव होता. आता हे जे पकडणार असते ते कसायासारखीच असते, त्यांना काय तडपडलं काय केलं काय. तर ते म्हणलं बरं ठीक आहे, त्याचे पैसे तू देणार आहेस का, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. किती रुपये, तिथे म्हणलं 2 रुपये. आता ह्याच्याकडे 2च होते. म्हणलं हे 2 रुपये घे, पण ते काय कर, सोड. आता त्यानं हातात घेतलं, कमंडलू होतं, त्या कमंडलू बारीक हे होता मासा, त्या कमंडलूमध्ये आपला टाकला. म्हणजे ह्याच्याच पुढे इथं सोडला, परत त्यानंच पकडला. तर म्हणला आपल्या इकडे जाऊन आपल्या विहिरी जिथं असेल त्या जलाशयामध्ये आपण ह्याला घेऊन सोडूया. आणि थोडा पुढं गेल्यानंतर काय आश्चर्य, त्यानं कमंडलू मध्ये बघितलं तर तो कारण असं चालतोय, ऊन पडते आणि आतनं काहीतरी त्याच्या डोळ्याकडं चमकायला लागलं. म्हणून त्यानं त्याच्यात बघितलं तर तो हिरा जो त्याच्याकडनं पडला होता नाही का, त्याच्या पत्नीकडनं त्या नदीमध्ये पडला होता. आता तो हिरा कोणी गिळला होता, त्या माश्यानं. आणि त्या माश्यानं ह्यानं सोडवले 2 रुपये देऊ, आणि तो त्याच्यामध्ये आला आणि तिथे हिरा दिसल्याबरोबर इतका आनंद झाला, म्हणला सापडला, जोरात ओरडायला लागलं. तिथून ते चोर चालले होते. त्यांना काय वाटलं की यानं आपल्याला ओळखलं. ते लगेच पळत आले, पाया पडले. का म्हणले आता युधिष्ठिर महाराजांचं राज्य चालू आहे, आमच्याकडनं चूक झाली, इथं आम्हाला चोरी करायला मज्जा होईल, शासन खूप कठोर आहे, तुम्हाला आम्ही सगळा पैसा देऊन टाकतो, पण आमचं नाव काय तिथपर्यंत सांगू नका. आहे ते जे काय खर्च केला असेल तेवढा सोडला तर सगळा पैसा आणून दिला. मग आता काय फायदा झाला, हिराही भेटला, पैसेही भेटले, पण काम किती रुपयाने केलं, भगवंतांच्या 2 रुपयाने. म्हणजे आपण लक्षात आलं पाहिजे की ते कमी वाटत असलं तरी भगवंतांचं दे, त्याच्यामध्ये खूप काय होतं, पण याच्यामध्ये त्याला मिळालं. भगवंतांच्या 2 रुपयानं नाही दिलं, ते त्याच्या असणाऱ्या दयाभाव वृत्तीनं दिलं. त्याला असं वाटलं का हे 2 रुपये मी खाईन कुठंतरी जाऊन म्हणून, त्याला त्यावेळेस असं वाटलं. आधीचे भरपूर पैसे ते त्यानं स्वतःसाठी ठेवले, पण ज्यावेळेस कमी पैसा होता त्यावेळेस त्याच्यामध्ये ती उदारता आली की नाही, मी कोणाचं तरी पर दुःख दुःखी, मी कोणाचं तरी संरक्षण करू शकतो. हा दयाभाव ज्यावेळेस जागृत झाला तो भगवंतांनी पाहिला, आणि म्हणून त्याला व्याजासहित नाही कित्येक पटीनं काय केलं, परत माघारी दिलं. आणि हा प्रसंग ज्यावेळेस अर्जुनानं पाहिला त्यावेळेस त्याला समजलं की नाही, काय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, भाव महत्वाचा आहे. म्हणून जितके पैसे
त्या पैशाला तुम्ही चिकटून राहिला तरी तुम्ही ते परत नेऊ शकत नाहीये. पण अशा ठिकाणी वापरलं तर असा दयाभाव वैष्णवामध्ये विकसित होईल, असा समाज घडेल आणि त्या समाज हा जनतेला परत त्रास देणार नाही. चांगला समाज. रामराज्य म्हटलंय ना, त्याच्यामध्ये कोण कोणाला त्रास देत नव्हतं. असं रामराज्य निर्माण करायचं असेल तर हे सेंटर असे चालले पाहिजेत. आणि ही सेंटर चालायची तर त्याला आपण धनिक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, त्याला स्वेच्छेनं दिलं पाहिजे. पण आता देणाऱ्यांमध्ये पण अहंकार येतो. देणाऱ्यांमध्ये पण काय असतो, एक प्रकारचा अहंकार. मी एवढे दिले, मी एवढे दिले असं ते 10 वेळा बोलून दाखवत असते. वास्तविक मी मागाशी सांगितलं, येताना कोणी गाठोडं आणलेलं नाही, जातानाही कोण नाही, आहे ते इथलंच घेतलंय, परत इथंच घेऊन जाणार आहे. म्हणजे निर्मिती कोणाची आहे, भगवंतांची. आणि काय अधिकार तुम्ही सांगता, काहीच नाही. आणि भगवंतांना दिलेलं ते भगवंतांना काय तुमच्या त्या जे दान देत आहे त्याची काय गरज आहे, काहीच नाही. हे ज्या सेवेत लागतंय त्याच्यामधून जो समाज तयार होतोय तो तुमच्यासाठीच परत भविष्यातला काय आहे, उपयोगी समाज आहे. तर आपल्याला कित्येक जणांना इथं अनुभव असेल बघा, ह्या दानाचं महत्व तुम्हाला, किंवा इथं या समाजामध्ये एकजूट झाल्यानंतर काय फायदा होतो आणि भगवंत कित्येक पटीनं माघारी कशी देतात याची इथं कित्येक उदाहरणं असतील भक्तांमध्येच, की ज्यांच्यावर असे प्रसंग आले की ते तितक्या म्हणजे त्यांचं इथं भक्त सामान्य कुटुंबातलेच आहे, ज्यावेळेस आजारी पडले किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेस तिथं काय ते डॉक्टर ते विचार करत नाही, बिल अगदी भरमसाठ असतं. तर असे कित्येक भक्तांना भलं मोठं बिल बघितल्यानंतर कुणाला मागायचं आणि कुणाकडनं तो पैसा घ्यायचा, तर ही वेळही येऊन दिली नाही भक्तांनी. त्या वेळेस भक्तांनी काय केलंय, ती परिस्थिती स्वतः जाणून, पण हे कोणी बुद्धी टाकली, भगवंतांनी. सगळे भक्त उभे राहिले, एकमेकांमधून वर्गणी गोळा केल्या आणि त्यांचे बिल भागवलेले. काय केलेले, बिलचे बिल. मग विचार करा, भगवंतांनी आपण कधीतरी 1000 रुपये भगवंतांना दिले असतील, पण अशा वेळ प्रसंगी भक्तांच्या मार्फत कित्येक पटीनं त्यांना त्या प्रसंगाला कोणी मदत केली असेल, भक्तांनी पण आणि भगवंतांनी पण. म्हणजे याचा अर्थ कित्येक पटीनं माघारी येतं. फक्त देणाऱ्याकडं तो अभिमान असता कामा नाही, नाहीतर त्या दानाला शून्य किंमत राहते. 1 लाख कमवून सुद्धा जर तुम्ही 100 रुपयाकडे 1000 रुपये देताना कातूत करत असाल तर तुमच्या त्या 1 लाखाला अर्थ नाहीये. पण जर 100 रुपयेच कमवतोय त्यातले 50 देतो तर त्याच्या मात्र त्या दानाला अर्थ आहे. म्हणजे दान दिल्यानंतर पण आपण दानी म्हणून गर्व नाही झाला पाहिजे. त्याचं दुसरं उदाहरण हेच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. आता इथं दुःखच दूर करायचंय ना संपूर्ण प्रजेचं, तर भगवंतांनी तिथं सोन्याचा डोंगर, हे रत्न कुठं उपस्थित होता, तो खाणी कुठं असतात, डोंगरामध्ये असतात. ह्याच्यामध्ये म्हणले एकदाच काय ते पूर्णपणे दारिद्र्यच नष्ट करून टाक, सोन्याचा डोंगर. तर म्हणले प्रजेला तू ही कर. आणि जबाबदारी कोणाकडे दिली, अर्जुनाकडं. अर्जुनाला म्हटले हे वाटप तुझ्याकडं, सगळ्यांना काय करायचं, तू वाटून टाकायचं. तर आता हा अर्जुन त्याला करू, आता मी हा दान करणार म्हणजे सगळ्यांना उभा राहायचा, हा या पाठी करा, मी भरून देतो तुम्हाला, हे तुम्हाला, हे तुम्हाला. कंटाळला की तो, माणसं काही थांबायला तयार नाही. किती शेजार पाजारच्या गावातले इकडचे तिकडचे जे आहेत तो तिथे येणारच, कोणाला नकोय सोनं नाणं. आता ह्याची कष्ट कमी पडायला लागली, पण मला द्यायचंय ना, मी तिथं उभा असला पाहिजे. मग तो तिथंच थांब, कष्ट पडतंय, आत घायला आले तरी पण आता माझ्यातर्फेच गेलं पाहिजे, जबाबदारी माझ्यावर. तर मग तो अहंकार की मी हे दान दिलं, मी एवढ्या सगळ्यांना हे सोनं दिलं, अमुक दिलं, तर ती भगवंतांनी ओळखलं. आणि भगवंतांना एकदा त्यानं विचारलं, भगवंता तुमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा दानी कोण होता? तर त्याला असं वाटलं की भगवंत म्हणतील की तू स्वतःला नाही ठेवलं पण लोकांना काय करतोयस, देऊन टाकतोयस. तर भगवंत म्हणले कर्ण. आता ह्याला कर्ण म्हटलं की जरा थोडस हे ह्याच्या अगोदरची गोष्ट आहे, म्हणजे त्या काय म्हणते त्याला, युद्धाच्या पूर्वीची गोष्ट. ती मागाच्या युद्धाच्या नंतरचा प्रसंग, हा युद्धाच्या आधीचा प्रसंग. तर मग त्या ठिकाणी कर्ण म्हणले. मग कर्ण म्हटल्यानंतर तो म्हटला कर्ण असं कसं काय,
मी आता एवढ्या सगळ्यांना दिलं, तो तर काय किरकोळ गोष्टी देतो आणि त्याच्याकडे आहेच काय द्यायला. तर म्हणले बरं ठीक आहे. मग त्यांनी कर्णाला बोलवलं. कर्ण आला. कर्ण आल्यानंतर कर्णाला पण तीच आज्ञा दिली की हा डोंगर आहे, आता हे अर्जुन हा थकला, आता ह्याचं वाटप करायची जबाबदारी तुझी, तू पण दानी आहेस तर हे वाटप करायची जबाबदारी तुझी. कर्णाने काय केलं असेल? तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही वाटत बसला असता है ना, प्रत्येक जण वाटत बसला असतं. कर्णाने काय केलं असेल? कर्णाला त्याच्यामध्ये जास्तही नाही, तो म्हटला, सगळ्यांना म्हटला ज्याला जितकं पाहिजे ना त्यानं स्वतः या आणि घेऊन टाका, आणि निघून गेला. त्याला तो स्वतः उभा राहिला का तिथं श्रेय घ्यायला, मी दान दिलं म्हणायला नाही. मग त्यावेळेस तिथं अर्जुनाला आपोआप कळलं की भगवान श्रीकृष्णाने फक्त अर्जुनाकडे दृष्टिक्षेप टाकला. म्हटले हा फरक आहे, तू देत बसलास का, तर तुला असं वाटत होतं की मी त्यांच्यामध्ये प्रेझेंट व्हावा, माझ्यातर्फे दान जाते माझ्यातर्फे आणि मी दानी आहे सगळ्यात जास्त, ते तुला आतून वाटत होतं दानी बनायचं. त्याला तसं नाही वाटलं, त्याला श्रेय घ्यायचं नव्हतं. ते म्हटलं आपलं जे आहे ते सगळं तुम्ही घेऊन टाका, तुम्हालाच द्यायचंय ना, ज्याला पाहिजे त्यानं तेवढं घेऊन जावं. हा वृत्ती आपल्याकडं असली पाहिजे. म्हणून जरी तो हे होता अधर्माकडून होता तरी दानामध्ये श्रेष्ठ कोण? तो. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण एक शिकलं पाहिजे आजच्या या कथानकातनं की हे जर आपण आपल्याकडे येणारी संपत्ती जर आपण नाही दिली तर ती तशीच राहते. त्याच्यामध्ये काय काय ठिकाणी बघा लक्षात आलं असेल, वाळवी होते. आजकालची परिस्थिती तर अशी, मुलगा एकच, तो अमेरिकेत, यांनी बरेचसे अकाउंट खोललेले असतात आणि माहित नसतं ते पावते याच्याकडं ती त्याच्याकडं साठवले मुलासाठी. अचानक मृत्यू, त्या मुलाला माहित नाही यांचे अकाउंट कुठे काय नाही. सगळी भरती कुणाची? बँकेची, बरोबर ना. आणि मगाशी सांगितलं तसं त्या जो व्यक्ती होता भरभरून दिलंय, पण कधी चोर चोरून येतोय, कधी वेगळीच आपत्ती येते. आपल्याही बाबतीत तसं होतं. जर भगवंताच्या सेवेत नाही लागले तर होतं काय, कधीतरी डॉक्टरांसारखा आपल्या मागे लागतो. एखादा आजार निघतो, डॉक्टरांपाशी जातो, इकडं आपण 100 रुपये देताना पण मागं पुढे बघतो. पण डॉक्टर म्हटला हा हे इंजेक्शन पॅरालिसिस झालाय ना, एकच इंजेक्शन तुम्हाला ₹1,00,000 रुपयाचे द्याल की नाही तुम्ही? एका मिनिटात नसले तरी पै पाहुण्यांकडनं गोळा करून आणून द्याल, पण ते देणार. मग एखादा वकील तुमची केस चालू झाली की तो म्हणतो 50,000 लागतील, तुम्ही काय करता? देता. म्हणजे हे तुम्ही साठवलेले, कधी बँक नेईल, कुठल्या स्कीम मध्ये गुंतवलेत, कुठल्या झालेत आतापर्यंत, ट्विंकल, परत अजून पल्स है ना. आपला पैसा तिथं गुंतवला आणि तो दुसऱ्यांनीच घेऊन गेले. तेच जर इथं गुंतवलं असतं तर समाधान पण आहे की बाबा भगवंतांच्या सेवेत लागला. दुसरं समाधान आहे की एवढ्या सगळ्या भक्तांना अन्नप्रसाद भेटला. पण विनाकारण दुसऱ्याच्याच गाळ्यात ते कष्ट केले, दुसऱ्याचेच धन करून मोकळे झाले. तर आणि आता नवीन जे पाहायला मिळतंय, प्रत्येकाला बघा एक मुलं आहेत. इतका पैसा माझ्याकडे आता 2-4 उदाहरणं त्या ऑफिसवर आमच्या बघायला मिळाली. खत 10-12 एकर जमीन, इतका पैसा साठवलेला, एकच मुलगा कोल्हापूरला शाळेला, कॉलेजला, तिकडे जातानाच कुठल्या तरी डिवायडरला धडकला आणि मेला. पैसा बराचसा आहे, पण तिथेही बुद्धी नाही चालणार की आता भगवंतांमध्ये आता कोण मागे राहिलंच नाही तर भगवंतांना तो दान करावा. आता तो पैसा, मुलगा गेलाय त्याचा विनाश तर झालाच, पण दुसरा स्वतःचा विनाश का? सतत चिंतन, मुलगा तरुण गेला माझा, मग आता ती चिंता दूर करण्यासाठी काय त्याला साधन असते? ते मदिर आले, ते दारूची बाटली आणायची आणि प्यायचे, त्याच्यावर हा सगळा पैसा उडवायचा. घरातही स्वास्थ्य नाही, समाजालाही उपयोग नाही आणि काहीच नाही. हे अशा परिस्थिती आता उद्भवल्या. म्हणजे याचा अर्थ हा विचार करता पैसा हा आपल्या कामाचा नाही, तर तो जर आपल्या चांगल्या ठिकाणी दिला तर त्याच्या कित्येक पटीनं काय होतो? परत येतो. जसं सुदामा ब्राह्मण मागायला काहीच गेले नाही, पण माघारी आले तर अख्खं गावचे गाव सोन्याचं, बरोबर की नाही.
म्हणजे याचा अर्थ भगवंतांना सांगायला लागत नाही की तुम्हाला काय अपेक्षा आहे, भगवंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने देतात. आता हे भौतिक दृष्ट्या कसं समजू शकतो आपण? विहिरीचं उदाहरण घेतलंय का? विहीर बघितली ना सगळ्यांनी? एका विहिरीमध्ये त्याचा पाण्याचा साठा मोजला तर किती असतो? समजा 10,000 लिटर. आता तुम्ही 10 महिने ती उपसलीच नाही, 10 महिने त्याला मोटर लावून उपसलंच नाही पाणी, तर त्याच्यातील पाणी मोजलं तर किती वाढणार आहे का ते? एका स्थिर लेवलला आल्यानंतर ते त्याच्यावरती येत नाही, तिथं स्थिर राहतं. मग ती वरची सगळ्यात वरची लेवल 10 महिन्यानं जरी मोजली तरी तेवढीच. पण जर तेच पाणी दररोज तुम्ही 10,000 लिटर उपसलं तरी दुसऱ्या दिवशी 24 तासानं तिथं 10,000 लिटर येतं. असं 10 महिन्यांनी किती हजार लिटर बाहेर पडलं असतं आणि त्याचा किती जणांना उपयोग झाला असता. त्या पाण्यापासून किती पिकं उत्पन्न झाली असती, अनेकांचं पोट भरलं असतं. मग हा फरक आहे. जर ते दान आपल्याच पैसे ठेवलं तर कधी ना कधी ते अशा गोष्टीनं निघून जाणार आहे, त्याच्यात वाढ होणार नाही. मात्र भगवत सेवेत लागलं तर कैक पटीनं कुठल्या मार्गानं आणि कुठल्या प्रसंगाला वाईट वेळ ही चांगल्या माणसावर पण येते. आज अनिल अंबानी उदाहरण आहे आपल्या समोर. रिलायन्स कंपनीचे 2 मालक झाले. परत आधी धीरूभाई अंबानी, त्यांनी एवढ्या मोठ्या उंचीवर नेलं आणि तिचं 2 मुलं मुकेश अंबानी, अनिल अंबानी. मुकेश अंबानीनं भगवंतांची भक्ती करतात, ते इस्कॉनला जॉईन आहेत. ते आजही एवढं मोठं त्यांचं फंक्शन होतं तर त्या ठिकाणी एवढे सगळे बोलवले मोठे मोठे नेते, पण त्या सगळ्यांना सर्विंग करायला लावलं. अमिताभ बच्चन असू द्या किंवा कोणी, त्यांना वाडके बनवले. मात्र ज्या वेळेस परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना निमंत्रित केलेलं, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आले तर त्यांनी स्वतः नीता अंबानीनं बाकीच्यांना फक्त हाय हॅलो करून तिकडं तुमचं तुम्ही बघा, बाकीच्यांना भेटाय मोकळे. पण जोपर्यंत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज होते तोपर्यंत त्यांची पत्नी त्यांना सोडून दुसरं कुठलंही काम त्यांना पाहिलं नाही. मग विचार करा की हे कुटुंब धार्मिक असल्यामुळं आज ते त्याच उंचीवर स्थिर आहे. पण तोच दुसरा भाव, त्याच्याकडे तेवढाच पैसा होता, समान वाटप झालेलं होतं, पण जर धर्माची त्याला ती ही नव्हती, जोड नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यावर आज परिस्थिती काय आली? त्याच्यावर आज हे निघालं काय, लुकआउट नोटीस निघालं. आज पेपरला असेल बघा, लुकआउट. म्हणजे त्याचं पहिलं कर्ज तरी मुकेश अंबानीनं फेडलेलं आहे, तरी पण इतकं कर्ज झाले की आज लुकआउट नोटीस बजावली त्यानं. म्हणजे किती धनी असला तरी कधी कुठली वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण कसं असलं पाहिजे? सतत भगवंतांच्या सेवेत आपलं ते धन लावलं पाहिजे, तरच भविष्यात आपण काय असू, सुखी असू, समाधानी असू. सगळ्यात मोठा आनंद कशात मिळतो? पैशात. समाधान कशात आहे? पैशात आहे का? जर समाधान पैशात असतं तर हा मुकेश अंबानी पण समाधानी राहिला असता. पण आहे का समाधानी तो? नाही. त्याच्याकडे पैसा आहे तरी पण त्याला असं वाटतंय नाही ही कंपनी बुडता कामा नाही, हे शेअर्स खाली येता कामा नाही, त्याला झोप लागत नाही. बरोबर आहे की चूक आहे? समाधानी माणसाला झोप लागते. रस्त्यावरील माणसं बघितलेत? तुम्हाला घरात जर बसला आणि एक मच्छर आला नाही, एक मच्छर, तर तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. पण रस्त्यावरली जर तुम्ही एखादी झोपडपट्टीतली बघितली ना, त्या गटाराच्या शेजारी, अंगावर पण नसते आणि इतके मच्छरांचा थवाच्या थवा अंगावर असतो, पण झोपलेले इतके शांत असतात की सकाळी शिवाय उठत नाही. तुमच्यापाशी एक मच्छर तुम्हाला झोपू देत नाही, त्याच्याकडे थवा असतो, पण तो छान निद्रेत असतो आणि तुम्हाला मात्र झोप लागत नाही. म्हणजे याचा अर्थ समाधान हे वस्तूमध्ये मोजलं जात नाही. समाधानासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भगवद्गीता. जर भगवद्गीता असेल मनामध्ये, जर तुमचं समाधान आलं ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी काय वाटू लागतील? शुद्ध वाट. म्हणजे काहीच नाही. तुम्ही मोठं उंच केलं तरी तुम्हाला काय वाटणार नाही आणि खालचे दिवस दाखवले देवानं तरी तुम्ही दोन्ही परिस्थितीमध्ये कसे राहाल? स्थिर राहाल. काहीच नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते समाधान असेल तरच तो माणूस सुखी असतो. आणि हे समाधान पैशात नसतं. कशात मिळतं? तर भगवद्गीतेच्या अभ्यासाने मिळतं. आणि मग ही भगवद्गीता कुठे शिकायला मिळते? या आध्यात्मिक केंद्रामध्ये. मग ही जितकी आपण जास्त पद्धतीने सुदृढ करू, जितकं याला बळ देऊ, तेवढा समाज पण काय होईल?
विकसित होत जाईल, चांगला सक्षम होत जाईल. पण हेच जर आपण जे महत्वाची गोष्ट आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं तर समाज काय होईल, पूर्णपणे नष्ट होईल किंवा अधोगतीकडे जाईल. सगळ्यांना एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. जर म्हटलं जातं की देवळाला पैसे दिल्यानं काय होतं, त्यापेक्षा हॉस्पिटल उघडा. बाहेरच्या देशामध्ये हॉस्पिटल उघडली गेली, मंदिरं नव्हती. पण कोरोना आला आणि ते हसत होते, आमच्याकडे 20 कोटी 2 कोटी लोकसंख्या आहे, आमची क्षेत्रफळ भरपूर आहे, आमच्याकडे एवढं मोठे हॉस्पिटल आहेत. तर भारताकडे काहीच नाही. भारतामध्ये तर पुरायला आणि जाळायला जागाच राहणार नाही. कारण 140 लोकसंख्या कोटी आणि देश बारका आणि हॉस्पिटल नाही, मंदिर उघडून ठेवले त्यांनी. याच्यावर कमेंट्स होत होत्या त्याच्या अगोदर. आणि झालं काय, हे जे हॉस्पिटलवाले देश होते त्यांच्या तिथं पेशंटला जागा नाही, त्यांनी खड्डे खांदून खांदून JCBनं माणसं पुरली. पण भारतात मात्र अशी परिस्थिती तयार झाली नाही. आणि या कोरोनाच्या काळामध्ये जर या सगळ्यांना अन्नदान कुणी केलं असेल तर मंदिरा उपयोगी आली. तिथे जो मंदिराकडे पैसा होता त्या मंदिराच्या पैशांनी दररोज अन्नदान, अन्नछत्र फक्त सनातन धर्मामध्ये आणि शीख धर्मामध्ये चालवलं जातं. बाकी कोणी अन्नछत्र चालवत नाही. हे सगळे हॉस्पिटलवाले बंद पडले, पण यांनी सगळ्यांनी मंदिरवाल्यांनी तो पैसा परत सेवेत म्हणजे भगवंतांकडे दिलेलं पुन्हा आपल्या वेळ प्रसंगी आपल्याला परत मिळतं. एकट्या इस्कॉन दिल्लीनं दिवसाला 5 लाख लोकांना अन्नदान केलं होतं. दिवसाला. किती वर्ष? जोवर कोरोना काळ होता तोपर्यंत. म्हणजे तुमचं जे दिलेलं दान कधी ना कधी तर उपयोगी आलेलं की नव्हतं आलं. आणि आजही जर विचार केला तर या भारताची अर्थव्यवस्था ही मंदिरावरच आहे. कब्जा इतर धार्मिक स्थळांवर नाहीये की तिथं डोनेशन जमा झाले ते घेतायत शासन. नाही, अधिकार कुठं गाजवतायत? धार्मिक आपल्या स्थळांवर. जे रक्कम होते ती कुठं जाते? शासनाला. आणि त्याच्या मार्फतच पुन्हा सुविधेच्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचतायत. म्हणजे आपली धार्मिक स्थळं ही मनुष्याची पण निर्मिती करतायत आणि अर्थव्यवस्था पण मजबूत करतायत. तर मग आपण या जन्माष्टमी निमित्त आपल्याला पुन्हा संधी आहे की याचा आपल्यावर थोडासा इथं हृदयाला जर स्पर्श केला असेल तर इथून पुढे आपण दान धर्म करताना अहंकार पण बाळगणार नाही. आणि जितकं जास्त आपल्याला देता येईल तेवढा आपण देण्याचा निश्चित प्रयत्न करू. आमच्या गावामध्ये हायस्कूल होतं, तिथे एक लेक्चरर असेच बोलवले, अतिशय पगार त्यांना 1.5 लाख रुपये महिन्याला लेक्चरर कॉलेजचे. तर त्यांना मार्गदर्शन करायला बोलवलं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मार्गदर्शन केलं. म्हणलं काय तुमची फी? म्हणले काय फी देता? देवानं मला जे माझ्या गरजेचं नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं दिलंय. माझी दिवसाची गरज किती हो म्हणले? मनुष्याची गरज किती असते दिवसा? म्हणजे मला महिन्याला 10,000 खूप झाले, पण देवानं मला किती दिलेत? 1.5 लाख अतिरिक्त दिले म्हणले मला. मीच उलट काय करायला पाहिजे? दान द्यायला पाहिजे, समाजामध्ये वाटायला मी करतो म्हणले. मी देऊन टाकतो कारण माझी गरजच नाही तेवढी. म्हणजे नुसता सांगणारा वक्ता होता का? कृतीशील होता. त्याला लक्षात आलं की मला 1.5 लाख माझी लायकी, त्यानं शब्द वापरला, लायकी नसताना मला हे दिलेली रक्कम आहे आणि माझी तेवढी गरजही नाहीये. तर मला धनाची. आणि आज ज्याच्याकडे धर्माचं माहित नाहीये अशा व्यक्ती बघा, तुम्ही तहसीलदार मध्ये जावा किंवा कुठल्या तरी ठिकाणी जावा जिथं तुमची शासकीय काम आहेत, इतका पगार असतो पण हात त्यांचा बरोबर ना पाठी लावलेली असते. अमुक अमुक ऑफिसर. सगळ्यात मोठे जगातले जर सगळ्यात मोठे भिकारी कोण असतील तर ते. त्यांनी स्वतःला म्हणू नये की मी अभ्यास करून ऑफिसर झालो. सगळ्यात मोठे भिकारी बघायचे असतील तर तिथं सापडतील तुम्हाला. जे घेतात ते, जे घेत नाही त्यांच्यासाठी नाहीये, ते ऑफिसरच आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांना तेही कमी पडतात. दुसऱ्याचं कसं वाढायचं? तो एखादा सामान्य शेतकरी येतो त्याला पण दाखला देत नाही. तो सामान्य शेतकऱ्याला बाबा मोठा बिल्डर आलाय त्याच्याकडनं घेणं उचित आहे, पण सामान्य शेतकऱ्याकडनं घेणं उचित आहे का? नाही. पण हे दोघांना पण सोडत नाही. ते बिल्डरला पण सोडत नाही तर ह्या सामान्य शेतकऱ्याला पण सोडत नाही. म्हणजे ही वृत्ती कशी आली? पण इथं आल्यानंतर इथं दानशूर आहेत. इथं तुम्हाला जे आहे ते म्हणतात मला नको. भगवंतांच्या सेवेत
लागू द्या. ही वृत्तीचा फरक आहे. दोन्ही मधला फरक कुठं तयार होतो? एक शैक्षणिक व्यवस्था आहे आणि एक इथं धार्मिक व्यवस्था आहे. इथं दानशूर तयार होतात आणि तिथं भिकारी तयार होतात. मग आपल्याला लक्षात आलं काय करायचंय ते? तर ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. जन्माष्टमी आलेली आहे. जितकं जास्त पद्धतीनं आपण याच्यामध्ये योगदान देऊ, भविष्यात आपलं आता मंदिर मोठ्या पद्धतीनं उभं करायचा आपण संकल्प घेतोय. तर हे विचार आतमध्ये रुजवा आणि याच्यामध्ये काय जर चूक झाली असेल तर ती माझ्या वाणीचा दोष समजून माफ करा. हरे कृष्ण. उपस्थित गौर भक्तवृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय.